खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही? इन्सुलिन, ग्लुकागॉन, सोमॅस्टॅटिन, अमायलेज. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमायलेज. खालीलपैकी अमायलेज हे संप्रेरक नाही. मानवी शरीराचे सर्वात छोटे हाड कोणते? स्टेपस, यकृत, कान, पिजटर. सर्वात छोटे हाड म्हटलं स्टेप्स हे सर्वात छोटे हाड आहे आणि ते कुठे असते तर कानामध्ये हे असते. अल्झायमर हा कोणत्या अवयवांशी संबंधित विकार आहे? यकृत, फुफ्फुस, मेंदू, थायरॉइड. अल्झायमर हा रोग मेंदूशी संबंधित आहे. मेंदू. फुफ्फुसाशी कोणता आहे? न्यूमोनिया. ॲनाटॉमी म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 1 आहे सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास. ऑप्शन क्रमांक 2 आहे सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. विषाणूंचा अभ्यास. सजीवांच्या पेशींचा अभ्यास. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास म्हणजेच ॲनाटॉमी होय. विषाणूंचा अभ्यास म्हणजे व्हायरोलॉजी म्हणतात. मानवाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? 70%, 16%, 10% की 8%? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 8%. मानवी शरीराच्या 8% रक्त हे मानवामध्ये प्रेझेंट असते. हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? जीवाणूपासून होणारा रोग, विषाणूपासून होणारा रोग, कवकापासून होणारा रोग की अनुवांशिक रोग? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अनुवांशिक रोग. हिमोफिलिया अनुवांशिक रोग आहे. रक्त ग्लुकोजच्या पातळी सामान्यतः डॅश डॅश या एककात दर्शवली जाते. पाऱ्याची एमिमी मिलीग्राम प्रति डेसिलिटर, भाग प्रति दशलक्ष की ग्राम प्रति लिटर? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिलीग्राम प्रति डेसिलिटर. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः डॅश डॅश पासून बनलेले असतात. कॅल्शियम ऑक्झॅलेट, सोडियम ॲसिटेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॅल्शियम ऑक्झॅलेट. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कॅल्शियम ऑक्झॅलेटपासून बनलेले असतात. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? दंडकार पेशी, शंकुपेशी, वर्तुळाकार पेशी की रंगपेशी? मानवी रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामध्ये शंकुपेशी असतात. शंकुपेशी कशासाठी? कलर. तर दंडपेशी हे प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी असते. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी केला जातो? पोलिओ, एड्स, हेपॅटायटिस की क्षय? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 क्षय म्हणजे TB. याच्यामध्ये डॉट्स ही उपचार पद्धती वापरली जाते. डॅश डॅश या अवयवांच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. मूत्रपिंड, स्वादुपिंड, लिव्हर की किडनी? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड. या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह हा रोग होतो. माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. फिमर, पॅटेला, अल्मा की रेडियस? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फिमर. माणसाच्या मांडीच्या हाडास फिमर असे म्हणतात. एकपेशीय प्राण्यास असे म्हणतात. आदिजीव, जीवाणू, कुहरांगी की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आदिजीव. एकपेशीय प्राण्यास आदिजीव असे म्हणतात. ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे टिंबटिंब आहे. मेद, कर्बोदके, प्रथिन की जीवनसत्व? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्बोदके हे ऊर्जेचे मुख्य स्रोत आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो. कर्करोग, मधुमेह, रक्तदाब की त्वचा रोग? योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग.
तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोग होतो. डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी की विटॅमिन डी? तर डोळ्याच्या आरोग्यासाठी विटॅमिन एची आवश्यकता असते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विटॅमिन ए. इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅश या अवयवांमधून स्रवणारे संप्रेरक आहे. जठर, आतडे, यकृत, स्वादुपिंड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्वादुपिंड. इन्सुलिन हे प्राण्यांच्या स्वादुपिंड या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे. मानवी शरीरामध्ये हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश होय. तर अस्थिबंध, स्नायुबंध, चेतापेशी, बोन मॅरो. योग्य उत्तर आहे अस्थिबंध. मानवी शरीरामध्ये हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे अस्थिबंध होय. लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? ऑप्शन ए सायट्रिक ॲसिड, बी हायड्रोक्लोरिक ॲसिड, सी सल्फ्युरिक ॲसिड, डी नायट्रिक ॲसिड. लिंबाच्या रसामध्ये ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सायट्रिक ॲसिड असते. मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व तयार होते? तर मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशामुळे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डी जीवनसत्व हे तयार होते. मधुमेह निदानाकरिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात? मधुमेह निदानाकरिता खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 HbA1c ही चाचणी करतात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता हा रोग होतो. तर रक्ताचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता खालीलपैकी ॲनिमिया जे सिकल सेल ॲनिमिया हा रोग होतो. यामध्ये आपले RBC असतात, हे अर्धचंद्राकार आकाराचे होतात, म्हणून याला सिकल सेल ॲनिमिया असे सुद्धा म्हणतात. गलगंड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. चिकनगुनिया हा डॅश पासून होतो. ऑप्शन आहे आदिजीव, जीवाणू, विषाणू की कवक. योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 विषाणू. चिकनगुनिया हा विषाणूपासून होणारा रोग आहे. मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरात ऊर्जा मिळते? प्रथिने, कार्बोहायड्रेट, जीवनसत्वे की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कार्बोहायड्रेट. मानवी शरीरातील कार्बोहायड्रेट ह्या घटकापासून ऊर्जा मिळते. ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? मेंदू, कान, डोळे की अस्थि? तर ग्लुकेमिया हा रोग खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 डोळे ह्या अवयवास होतो. 26 नंबरचा प्रश्न आहे बघा. 1 ग्राम प्रथिनापासून डॅश किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्राम प्रथिनापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? ऑप्शन आहे 9 किलो कॅलरी, 7 किलो कॅलरी, 12 किलो कॅलरी की 4 किलो कॅलरी? योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. तंबाखूमध्ये हे धोकादायक रसायन असते. युरिया, निकोटीन, युरिक आम्ल, कॅल्शियम कार्बोनेट? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तंबाखूमध्ये निकोटीन हे धोकादायक रसायन असते. मानवामध्ये डॅश गुणसूत्रे असतात. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? ऑप्शन आहे 44, 32, 46, 52. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 46. मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात, म्हणजे एकूण गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. त्यापैकी एक जोडी हे लिंग गुणसूत्रांची असते, तर बाकी 22 जोड्या याला ऑटोझोम्स असे म्हणतात. पुढीलपैकी कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो?
आदिमूळ, दल, अंकुर की बिया? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 दल. मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा की 4 वेळा? योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 2 वेळा. प्रौढ व्यक्तीस नाडीचे ठोके दर मिनिटाला डॅश डॅश इतके असतात? 18, 36, 72 की 172? तर प्रौढ व्यक्तीस नाडीचे ठोके दर मिनिटाला 72 एवढे असतात. एखाद्या व्यक्ती एखाद्या रक्तदान केल्यानंतर किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? तर 15 दिवसांनी, 1 महिन्यांनी, 2 महिन्यांनी की 3 महिन्यांनी? योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 3 महिन्यांनी तो करू शकतो. आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? अ, ब, क की ड? तर आवळा हा आंबट पदार्थ आहे, त्यामुळे त्याच्यात क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असते. डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? अ, ब, ड की यापैकी नाही? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्व. डोळ्याचे आरोग्य नीट राहण्यासाठी अ जीवनसत्वाची आवश्यकता असते. BCG ही लस रोग प्रतिबंधक कशासाठी वापरतात? क्षयरोग, कॉलरा, पोलिओ की हिवता? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग. BCG ही लस क्षयरोगासाठी वापरतात. मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कुठे होते? अस्थिमज्जा, जठर, यकृत की प्लीहा? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 अस्थिमज्जा. मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची म्हणजे RBCची उत्पत्ती हे अस्थिमज्जा म्हणजे रेड बोन मॅरोमध्ये होते. यांचा कार्यकाळ असतो 127 दिवस. 127 दिवसाबाद RBC मरतात व पुन्हा तयार होतात. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस की आयोडीन? हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोह ऑप्शन क्रमांक 1 लोहाची आवश्यकता असते. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? जीवनसत्व अ, ड, ब की अ? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ड. यामुळे हाडे बळकट होतात. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये कोणता आजार संभवतो? दात आंधळेपणा, स्कर्वी, गलगंड की मूळदूस? योग्य उत्तर बघा ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलांमध्ये मूळदूस हा आजार उद्भवतो. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? कार्डिओग्राफ, स्टेथोस्कोप, थर्मामीटर की अल्टीमीटर? योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके मोजले जाते. कार्डिओग्राफने हृदयाची स्पंदने दाखवतात. थर्मामीटरने तापमान मोजतात. तर अल्टीमीटरने हाईट मोजत असते. गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? बिजागरीच्या, उकळीच्या, खिरीच्या की सरकता सांधा? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बिजागिरीचा सांधा. खालीलपैकी काय किरणोत्सर्गी मूलद्रव्य म्हणून गणना करता येणार नाही? रेडियम, युरेनियम, रेडॉन की रेयॉन? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी रेयॉन. रेयॉन हा नोबेल गॅस याच्यामधला एलिमेंट आहे, म्हणून त्याची किरणोत्सारी म्हणून गणना करता येणार नाही. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थात होते? ते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी ग्लुकोज मध्ये होते. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? तर आम्लामध्ये खालीलपैकी हायड्रोजन म्हणजे H+ आयन हे असतेच. धन्यवाद.